सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक धमाकेदार अपडेट समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्याचसोबत पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. म्हणजेच राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून मोठी खुशखबर देण्यात आली आहे. राज्यातील तब्बल 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थेट खात्यात जमा होण्याची शक्यता सरकारने स्पष्ट केली आहे. अनेक दिवसांपासून मुहूर्त लागत नव्हता, मात्र आजच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी बांधवांना ही मोठी रक्कम मिळणार असल्याने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आज या ठिकाणी वितरण प्रक्रिया पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीनंतर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याला हिरवा कंदील देण्यात आला आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आजच वितरित होणार आहे. या दोन्ही हप्त्यांसाठी सुमारे 7,200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी माध्यमातून हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील काही निवडक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच लाभ मिळणार आहे. प्रशासकीय सोयीसाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे सोडणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने सरकारने वितरणासाठी 3 टप्पे निश्चित केले आहेत. बँक सर्व्हरवर ताण येऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत पहिला टप्पा, तर त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. जे जिल्हे पहिल्या यादीत नाहीत त्यांना पुढील टप्प्यात लाभ दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून आंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. या भागातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आज मेसेज येण्याची दाट शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साखरी आणि सिंदखेडा तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही आज लाभ मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे. या योजनेसाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. 7-12 उतार्याची तपासणी करण्यात येणार असून केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर हप्ता घेत असतील तर अशा प्रकरणांवर कारवाई होऊ शकते. एका कुटुंबातून केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ दिला जाणार आहे. फार्मर आयडी कार्ड, आधार कार्ड, केवायसी आणि बँक खाते ही सर्व माहिती अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची माहिती असल्यास पैसे अडकण्याची शक्यता आहे. आज शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि इतर खर्चासाठी हे 4,000 रुपये शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. आज दुपारी 3 वाजता तुमच्या मोबाईलवर आनंदाचा मेसेज येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंदाचा ठरणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. धन्यवाद.